एका असहाय्य महिलेनं एवढ्या मोठ्या स्वरूपाचे गंभीर स्वरूपाचे आरोप धनंजय मुंडे यांच्यावर केले आहेत. मित्रहो, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे सतत कुठल्या ना कुठल्या पण मोठ्या वादात अडकलेले असतात. बीड जिल्ह्यातल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर त्यांना आपलं मंत्रिपद सोडावं लागलेलं होतं. म्हणजे खरं तर त्यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवला गेला होता. आज ना उद्या पुन्हा एकदा आपली वर्णी मंत्रिमंडळामध्ये लागेल या आशेवर धनंजय मुंडे आहेत. आपल्याला पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळावं यासाठी त्यांची धडपड ही सुरू आहे. धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये जनक्षोभ उसळलेला होता तेव्हा कुठं तो विषय राजीनाम्यापर्यंत गेला होता. मग हे वातावरण शांत झाल्यावर पुन्हा आपल्याला मंत्रिमंडळामध्ये जाता येईल अशा आशेवर बसलेले धनंजय मुंडे आता पुन्हा एका नव्या वादात नव्या गोत्यात अडकले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर नुकताच एक मोठा आरोप केलेला होता. त्यांनी ज्या महिलेचा उल्लेख केलेला होता त्या रंजना नागपूरकर, या रंजना नागपूरकर यांनीच आता धनंजय मुंडे यांच्यावर थेट आणि गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत. धनंजय मुंडे, कैलास फड, निखिल फड यांच्याकडून आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप या रंजना नागपूर यांनी केला. पतीला पुन्हा नोकरीमध्ये रुजू करून घेण्यासाठी धनंजय मुंडे यांनी पैसे मागितले, मी 17 लाख दिले असा दावा सुद्धा या नागपूरकर यांनी केला. दरम्यानच्या काळामध्ये त्यांच्या पतीचा मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूनंतर पैसे परत मागण्यासाठी गेले असता धनंजय मुंडे यांच्या समोरच मला पिस्तूल लावलं असा मोठा आणि तेवढाच गंभीर स्वरूपाचा आरोप या महिलेने केला. या महिलेचा काय दावा आहे बघा. त्या म्हणतात माझ्याकडे 17 लाखांची मागणी केली तेव्हा मी परळीत त्यांच्या घरी गेले, त्यांच्या अंगणात गेले. धनंजय मुंडे तिथं हजर होते. ते म्हणाले जा, तुमचं काम आता लगेच होत आहे. आणि मग मला जेव्हा कळालं की माझे पैसे तर गेलेच पण आता माझं काम देखील होत नाही तेव्हा मी पुन्हा परळीला गेले. त्यावेळी तिथं निखिल फड, कैलास फड आणि हे धनंजय मुंडे हे घरी होते. तेव्हा त्यांची बायको आणि आई देखील घरी होती. पण तेव्हा मला धनंजय मुंडे समोरच माझ्या गळ्याला बंदूक लावण्यात आली. तू पुन्हा आली तर तुला गाडून टाकू, कोणाला पत्ता सुद्धा लागणार नाही असं त्यांनी म्हटलं. त्यामुळे मी पुन्हा गेले नाही, मी जाणं बंद केलं असा आरोप या महिलेने केलेला आहे. महिलेने केलेले हा आरोप नक्की साधे सुधे नाहीत, धनंजय मुंडे यांना पुन्हा अडचणीमध्ये आणणारे आहेत. अशा प्रकारच्याच बीड मधल्या गुन्हेगारीच्या मुद्द्यावर त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर जावं लागलेलं आहे यापूर्वी. आणि आताही पुन्हा तशाच प्रकारचे आरोप, तेवढेच गंभीर आरोप. यावर धनंजय मुंडे तातडीनं काही बोलतील अशी अपेक्षा होती. धनंजय मुंडे हे काही अजून तरी बोललेले दिसले नाहीत, पण त्यांचे समर्थक अविनाश नाईकवाडे यांनी मात्र हे आरोप फेटाळले. बघा आता हे आरोप फेटाळताना सुद्धा धनंजय मुंडे यांचे समर्थक काय म्हणाले, नीट त्यांच्या शब्दाकडे लक्ष देऊन ऐका. हे नाईकवाडे म्हणतात महाराष्ट्रात अनेक कुत्रे झालेले असून धनंजय मुंडे साहेबांचं नाव घेऊन दुकान चालवतात. धनंजय मुंडे साहेबांचं नाव विनाकारण बदनाम करू नका. रंजनाताई, तुम्ही बोललात तर आता आणखी काही कुत्रे बोलणार. तुम्ही पैसे दिले म्हणजे धनंजय मुंडे साहेबांना दिले नाही, तुम्ही बीडला या, आपण सत्यता पडताळून पाहू अशी प्रतिक्रिया या आरोपावर या धनंजय मुंडे यांच्या समर्थकाने दिली. एका असहाय्य महिलेनं एवढ्या मोठ्या स्वरूपाचे गंभीर स्वरूपाचे आरोप धनंजय मुंडे यांच्यावर केले आहेत. या आरोपाची चौकशी व्हावी, जे काही सत्य असेल ते समोर यावं अशी कोणाचीही अपेक्षा असणार ना. पण महायुती सरकारच्या काळामध्ये याची चौकशी होईल का, झाली तरी ती निष्पक्ष असेल का, असे अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात. पण तरी सुद्धा या नव्या प्रकरणानं धनंजय मुंडे यांच्या अडचणीत मात्र नक्की वाढ होऊ शकते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेलं गृह खातं कायद्याचं रक्षण आता किती काळजीनं करतं हे मात्र पाहावं लागेल. या सगळ्या प्रकरणामध्ये याची चौकशी यात खरंच काही यातून निष्पन्न होईल असं तुम्हाला वाटतं का मित्रांनो? जरूर सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू. जय शिवराय.